नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सोनलला घेण्यासाठी तिच्या काका आलेला असतो आणि तो काका आल्यानंतर ना एक गोष्टी सांगत असतो, म्हणजेच तो कसा सोनलचा काका आहे हे पटवून द्यायचा तो प्रयत्न करत असतो। त्याच वेळेला सोनलही तिथेच थांबलेली असते। सोनलही आता त्याचं सगळं बोलणं ऐकत असते। सोनलला कळत नसतं की खरंच हे आपले नातेवाईक आहे की नाही, कारण सोनलला ना भूतकाळातील कोणत्याही गोष्टी आठवत नव्हत्या आणि त्यामुळेच हे सगळं होत होतं। सोनलला आता विचारलं जातं की तुला काही आठवते का, हे तुझे काका वगैरे आहे ते? सोनल म्हणते की नाही। मग त्याच वेळेला सोनलच्या पाठीवर असलेला जो निशाण असते, जी भासल्याची असते, ती निशाण आता सायली एकदा रिचेक करते आणि खरंच तिच्या पाठीवर एकरी निशाण असते आणि ती बघूनच ना सायली अर्जुनकडे बघून इशारा देऊ लागते। तेच दुसरीकडे आता त्या पोलिसांना आठवत असतं की प्रियाने आपली कशा पद्धतीने उलट तपासणी घेतली होती, तस सायली सुद्धा घेऊ शकते। या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागतात, कारण प्रियाला माहिती होतं की सायली किती हुशार आहे आणि पद्धतीनेच तिने त्याला तयार केलेलं होतं। आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तयार केलेल्या होत्या ना, तेव्हा मात्र आता हे सगळं काही समोरासमोर घडत होतं। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बघून ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र इथे आता सायलीला सुद्धा बसत होता, कारण सायलीने ज्या काही प्रश्नांची उत्तर आहे त्यांनी आता न अडखळता दिलेली होती आणि त्यामुळे आता त्यांना सुद्धा त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता। तेच आता इकडे प्रियाने ज्या पद्धतीने तयारी करून घेतलेली होती, अगदी तसंच आणि तसंच हे सगळं काही आता ते बोलत होते। आणि शिवाय या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, बोलल्यानंतर अर्जुन सायलीने त्यांच्याकडून FIRची कॉपी सुद्धा मागितलेली असते। FIRची कॉपी मागितल्याबरोबर आता ते दोघेही जण त्यांना तर FIRची कॉपी द्यावीच लागते। इन्स्पेक्टर जे असतात ना, जे आलेले असतात, त्यांनी आता ती FIRची कॉपी दिलेली असते आणि ती कॉपी दिल्यानंतर अर्जुन ती कॉपी एकदम नीट व्यवस्थित वाचत असतो, कारण त्याला सुद्धा ना कुठेतरी शंका येत असते की या सगळ्या काही गोष्टी योग्य तर आहेत की नाही। म्हणूनच तो त्याची सगळ्याची उलट तपासणी करत असतो, कारण उलट तपासणी करणं सुद्धा त्याचं काम होतं तेच। आता दुसरीकडे इकडे जे इन्स्पेक्टर असतात ना, ते म्हणत असतात की बघा, मी तुम्हाला सांगतोय ना की हे जे सगळं झालं आहे ते खरंतर आमच्या देखरेखीखाली झाले। म्हणजे ना आमच्याकडे ही तक्रार आली होती आणि ही तक्रार पुण्यात आल्यामुळे आम्ही या सगळ्याची उलट तपासणी केली आणि त्यानंतरच मग आम्ही इकडच्या पोलीस स्टेशनमध्ये या सगळ्याची तक्रार दाखल केली आणि मग पुढे या सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत, असंही आता म्हटलं जातं। एवढं सगळं जेव्हा आता बोललं जातं ना, तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर सांगत असतात की बघा, आम्ही ज्या पद्धतीने या मुलीला इथपर्यंत घ्यायला आलो आहोत, त्यामध्ये आमच्याकडे काही पुरावे आहेत आणि म्हणूनच आम्ही आलोय। कारण आहे ना, या मुलीची जी आई आहे ती अजूनही या सख्यासाठी रडते, कारण आम्हाला माहिती आहे ना, आमची प्राची आमच्या किती जवळची होती। म्हणजेच ती लोक आता असं दाखवत असतात की ह्या सुनीलच नाव प्राची असं होतं आणि प्राची म्हणजेच त्यांचा जीवकी प्राण होती आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिची आई सुद्धा ती आठवण काढत आहे। आणि म्हणूनच मग मला त्या म्हणाल्या की तू घेऊन ये, काय आहे ना की आमच्या घरात आहे ना आमचीही लाडकी मुलगी होती। असेही आता इकडे असणारे ते काका जे आहे, जे मुलीला घ्यायला आलेले असतात, सुरेश कदम, ते आता हे सगळं काही बोलत असतात। तेच आता प्रियाने त्यांना व्यवस्थित ट्रेन केलेलं होतं, कारण सायली ज्या पद्धतीने उलट तपासणी करणार, अर्जुन ज्या पद्धतीने उलट तपासणी करणार, या सगळ्याची सोय जी आहे ते त्यांनी करून ठेवलेली होती आणि त्यामुळे एकूण एक गोष्टी ना थाता त्यांना माहिती होत्या आणि अगदी त्या तशाच घडत होत्या आणि त्यामुळेच ना आता एकदमच ना असं भरून आलेलं होतं। हे आता ऐकल्यानंतर ना इकडे जे सुरेश कदम जे आहेत ना, जे उत्तर देत होते
अगदी तशीच उत्तर इथे असणारे. आता सायली समोर सुद्धा सुरेश कदम देत होते, कारण तशीच उत्तर देणं त्यांना बांधील होतं आणि तसंच करणं गरजेचं होतं. तेच आता हे सगळं झाल्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळत असते की बघा, तुमच्या समोर हे सगळं मी आता सांगितलेलं आहे आणि या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तरीही तुम्हाला कुठे काही कमतरता वाटते का? तर तसं मला सांगा, मग आपण या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये बदल करूया. मग आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात. पण आता जी FIRची कॉपी दिलेली असते त्या गोष्टीवर ना इतक्या लगेवर विश्वास ठेवायचा असं काही वाटत नव्हतं आणि म्हणूनच मग आता आपण या सगळ्या गोष्टींवर इतक्या तरी विश्वास ठेवायला नको असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. त्याच वेळेला इकडे सोनलला सुद्धा विचारलं जातं की तुला काही आठवतं का यांच्यासोबत घालवलेले दिवस आणि हे काका तुझ्या काही लक्षात येतायत का? ह्या सुद्धा गोष्टी विचारल्या जातात. मग आता सोनलला काहीच आठवत नसल्यामुळे सोनलला आता इथे सायली जवळ घेत असते. सायली आता सोनलला म्हणते की बाया रडू नकोस, तुला जर काही आठवत नसेल ना आणि जर तुला जायचं नसेल ना तर तुला आम्ही नाही सोडणार, नको काळजी करूस असं देखील आता म्हटलं जातं. तेच आता इथे इन्स्पेक्टर जे आहे ते म्हणत असतात की तुम्हाला जसं वाटते तसं काही चुकीचं समजू नका. काय येणार हे आमच्याकडे ही तक्रार आली होती आणि याचा पूर्णपणे तपास केल्यानंतरच आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत, कारण आता कित्येक वर्ष झाले ही मुलगी हरवली आहे आणि पण त्यानंतर आम्हाला असं कळलं की ती मुलगी जी आहे ती इथे ठेवली गेलेली आहे. खरं तर गुरुजी पुण्यात होते, यांना सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी विचारल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी एका पनवेलच्या गुरुजींकडे या मुलीला ठेवण्याला दिलेला आहे, बरोबर की नाही असंही आता विचारलं जातं. मग आम्ही या मुलीला शोधण्यासाठी ना खूप पायी वनवन फिरलेलो आहोत असं देखील आता ते काका जे आहे ते बोलत असतात. काका उगाचच या सगळ्या काही गोष्टी चढून उतरून सांगत असतात आणि मग या सगळ्या गोष्टींमधून ते म्हणत असतात की बघा, आता आम्ही तुमच्या समोर सगळं काही खरोखर सांगतोय, मग आता आम्ही त्याबद्दलचे पुरावे सुद्धा देतोय. या सगळ्यामध्ये तुम्ही आमच या मुलीलाच म्हणजेच आमच्या पुतणीला सोडायला हवं असंही आता ते म्हणत असतात, कारण हिच्या आईने सुद्धा आतापर्यंत हिच्यासाठी खूप जास्त सहन केले आणि ती आसुसलेली आहे. ती या सगळ्यामध्ये वाट बघत आहे तिची. मग आता या सगळ्या काही गोष्टी विचारून घेतल्यानंतर त्यांना आता डायलिसिस काका जे आहे त्यांना विचारलं जातं की तुम्ही या मुलीला का म्हणून आणलं आणि मग ही मुलगी तुम्हाला कुठे भेटली? तेव्हाच ते डायलिसिस काका जे आहे ना ते सांगत असतात, खरं तर ही मुलगी मला मंदिरातल्या त्या पुढारीने दिली आणि मग आता त्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की बघा, तुम्ही ह्यांना घेऊन जा आणि म्हणूनच मग मी आता तिला घेऊन आलो. खरं तर तिला घेऊन येण्यामागे माझा दुसरा तिसरा कोणतंच उद्दिष्ट नव्हतं, कारण त्यांना सुद्धा या आश्रमाबद्दल माहिती होतं आणि या आश्रमामध्ये सगळं काही चांगलं होईल हेही त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली. मग मीही विचार केला की आपल्या आश्रमात कोणाच तरी येऊन भलं होणार असेल तर काय हरकत आहे आणि त्यामुळेच मी या मुलीला इथपर्यंत आणलं असंही आता डायलिसिस काका जे आहे ते बोलत असतात. तेव्हाच आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. तेच अर्जुनला FIRचे पेपर वगैरे सुद्धा दिलेले असतात, तर अर्जुन आता त्या सगळ्या पेपरची उलट तपासणी आणि या सगळ्या काही गोष्टी करत असतो. आता जेव्हा त्याच्या हातामध्ये ते पेपर वगैरे सापडतात, तो जेव्हा या सगळ्याची उलट तपासणी करतो तेव्हा मात्र आता हे सगळं काही समोर येतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी जशाच्या समोर येतात तस अर्जुनने चैतन्याला कॉल केलेला असतो. चैतन्याला अर्जुन कॉल करतो आणि म्हणत असतो की मी तुला काही FIRच्या कॉप्या पाठवल्या आहे, ते जरा बघ आणि या काही गोष्टी ख्या कुठे आहे की नाही याचा सगळ्याचा शोध घे.
तेव्हाच इथे असणारा चैतन्य जो आहे तो म्हणत असतो की हो, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, आणि तसंही मी आता इन्स्पेक्टर सावंत यांच्याबरोबरच आहे. आणि मग काय, अर्जुन जो आहे तो फोन स्पीकरला टाकूनच बोलत असतो. तेच दुसरीकडे मात्र आता सचिनना या आश्रमाच्या बाहेर असणाऱ्या खिडकीजवळ उभा असतो, आणि तो आता या सगळ्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये बनवत असतो. म्हणजे सायली आणि अर्जुनने या मुलीला विकला आहे याचा हा काहीसा पुरावा असूनही आता त्याने ठरवलेलं असतं. तेच इकडे आता प्रिय आणि चकित असतात की कधी एकदा आपल्याला फोन येतोय, त्या गोष्टीने विचार करत असतात. तेवढ यातच ना इकडे असणारा हा जो राकेश आहे तो बोलून जातो, खरं तर आता आपण ज्या माणसांना पाठवलं आहे त्यांना सायली अर्जुनने पकडलं तर नसेल ना, म्हणून तर अजून सायली अर्जुनच्या काहीसुद्धा फोन वगैरे आलेला नाहीये असं म्हटल्याबरोबर इकडे आता प्रियाच डोक सटकतं. प्रिया म्हणत असते की काहीतरी पॉझिटिव्ह बोल, जर बोलता येत नसेल ना तर तुझं तोंड बंद कर, असं बोलून आता ती त्याचा गळा वगैरे दाबून टाकते. जस आता ती त्याचा गळा दाबते ना तस आता ती त्याला म्हणत असते की असं निगेटिव्ह का बोलतोयस, जरा तरी पॉझिटिव्ह बोल. जर तू आता नीट बोलला असतास ना की सगळं काही नीट होऊ दे, मग मी ना तुला असंच सोडलं होतं काय ना. हे सगळं करण्यासाठी ना खूप जास्त पापड बिललेले आहेत मी, आणि या सगळ्या गोष्टी एकदम पॉझिटिव्ह व्हायलाच हव्या असंही आता म्हटलं जात असतं. आणि असं बोलून ती आता जोरात गळा दाबत असते. तेव्हाच ना इकडे आता जी प्रिया आहे तिला आता कसबसं नागराज मागे करतो, आणि नागराज म्हणत असतो की सोड सोड आता, आता तरी बाजूला हो. मग आता तू काय त्याचा जीव घेतेस का. मग आता प्रिया म्हणत असते की मग तुम्हाला समजतंय का हे सगळं काय चाललेलं आहे ते. तेच आता इकडे चैतन्य जो आहे त्याने फोन स्पीकरला टाकलेला असतो. चैतन्य जेव्हा फोन स्पीकरला टाकतो तेव्हा आता ते सगळं काही बोलणं तो ऐकतं असतो. चैतन्य आता म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, इन्स्पेक्टर सावंतही माझ्यासोबतच आहे, मी त्यांनाही विचारतो आणि सगळ्या कॉप्या ज्या आहे त्या बघतो. इन्स्पेक्टर सावंत देखील आता म्हणत असतात की तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत ना, आम्ही करतो सगळं काही मॅनेज, असंही आता म्हटलं जातं. तेच आता इकडे ना सायली आणि अर्जुन जे आहे ते आता लगेच निर्णय घेऊ शकत नसतात, कारण कोणताही घाईने घेतलेला निर्णय हा त्यांच्या यावर भारी पडू शकतो हेही त्यांना माहिती होतं, आणि म्हणूनच कोणताही निर्णय पटकन घेऊ शकत नव्हते ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे ते म्हणत असतात की आम्हाला ना आधी या सगळ्याबद्दल मधुभाऊशी सुद्धा बोलावं लागेल, आम्ही असेच निर्णय कधीही घेऊ शकत नाही. सायलीने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं, आणि जेव्हा सायली या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या होत असतानाच ते सोनलचे जे काका आलेले असतात ना त्यांनी तर आता सांगितलेलं असतं की बघा, मला ना असं वाटतं की जे काही गोष्टी तुमच्या समोर आहे त्याच्यावर ना तुम्ही ना माझ्या पुतणीला सोडून द्यायला व तसंही तिची वाट बघायला. तिची काकी ही घरातच आहे आणि ती सुद्धा तिच्या येण्याकडे डोईला लावून बसली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्या काही गोष्टी समोरासमोर बघताय, जे काही आहे ते तुम्हाला दिसते, मग त्यावरूनच मला असं वाटतं ना की तुम्ही जास्त या गोष्टी ताणात बसू नका. जे काही आहे ते तुम्ही बघितले, तुम्ही आता लवकरात लवकर त्याची सुटका करा, असं देखील आता म्हटलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी बोलून झाल्यानंतर सोनलचे सुद्धा ते स्वतःहून आता बोलायचा प्रयत्न करत असतात. सोनलला सुद्धा आता ते सांगत असतात की बघ, तुला माहिती नसेल पण मी तुला सांगतो काय काय गोष्टी तुझ्या भूतकाळात घडल्या होत्या. त्या लहान असताना ना तू तुझ्या आईच्या पदराला धरूनच बसायची, डोळे घालून बसायची. तू आता बघायचीस की कधी एकदा सगळं काही व्यवस्थित होते ते. मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या झाल्यानंतर सायली आता म्हणत असते की तुम्ही म्हणताय त्या सगळ्या काही गोष्टी ठीक आहे, पण ह्या सगळ्या काही गोष्टी
अशाच करू नयेत ना, अशा सोडून काहीच उपयोग नाहीये. आम्हाला सुद्धा थोडा वेळ हवा आहे. आम्ही पटकन असे निर्णय घेऊ शकत नाही. जसं तुम्ही सोनलला या सगळ्या काही गोष्टी आठवून सांगताय, पण त्या सगळ्या काही गोष्टी ख्या असतील कशावर ना. त्यामुळेच आता आम्हाला थोडा वेळ द्या. त्यावर आता ते सुरेश कदम जे आहे ते म्हणत असतात की तुम्ही अजून कसली वेळ मागताय. जे काही आहे ते सगळं काही तुमच्या समोर आहे. आणि मग आता अजून कसल्या गोष्टींची शहानिशा तुम्हाला करायची आहे की आपली आई जी आहे ती कुठेतरी कमी पडते. मग आपण काम सोडून कसं जायचं हाही विचार मनामध्ये येत असतो. पण तिला आता कल्पना सांगत असते की तू बिलकुलही टेन्शन घेऊ नकोस, बिलकुलही काळजी करू नकोस इकडच्या, कारण इकडच्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना ते आम्ही बघतो. तेव्हाच ना ती आता विचार करत असते. फोन ठेवल्यावर सुद्धा आता मधुभाऊ एका साईडला बसलेले असतात. ते सायली, अर्जुन मधुभाऊंकडे जातात आणि मधुभाऊंना समजवायचा प्रयत्न करत असतात. मधुभाऊंना आता ते दोघेही जण म्हणत असतात की बघा मधुभाऊ, तुम्हाला आता या सगळ्या काही गोष्टी कशा वाटतात. आम्हाला तर या गोष्टी लगेचच सहजासहजी पटत नाहीयेत आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला म्हणत आहोत की काय वाटतं तुम्हाला. तेव्हाच ना आता मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की हो, तू बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. आपण हा निर्णय ना अशा इतक्या घाईघाईने पटकन कोणताही घेऊ शकत नाही. आणि हा निर्णय जर आपण पटकन घेऊ शकत नाहीये ना, त्यामुळेच मला असं वाटते की आपण थोडं थांबायला हवं. कारण जे काही निर्णय आहे ते आता सायलीवर आहे. आणि सायलीवर जरी आपण या सगळ्याची जबाबदारी सोपवली तरी सुद्धा मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला सगळ्या काही गोष्टी ख्या असतील. आधी आपण सगळ्याची शहानिशा करूया. पण आता सायली, तू जो काही निर्णय घेशील ना तो आम्हाला मान्य आहे असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती थोडी विचार करत असते. कारण तिला ना आता समजत नसतं की काय करावं. तेवढ्यात श्वेता आतमध्ये येते आणि श्वेता येऊन निरोप देत असते, म्हणत असते की ती बाहेर रेतना बोलत आहे की त्यांच्यासाठी ना त्यांची वहिनी वाट बघत आहे. प्राचीची म्हणे. मग आता जेव्हा श्वेताने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा आता सायलीला सुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या आठवू लागतात. सायली आता बाहेर येते आणि मग आता सोनलकडे बघत असते. सोनल आता सांगत असते की ह्यांनी ना मला ज्या पद्धतीने सांगितलं आहे ना, यांनी मला म्हटलं आहे की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता मला आठवतात. म्हणजे मी आईच्या पदराला वेटोळ घालून बसायचे आणि मग माझ्याबरोबर त्याबरोबर असायच्या आणि मग या सगळ्या काही गोष्टी ना मला सतत आठवत राहतायत आणि मला कळते की हे सगळं तसंच घडलं होतं. मग आता मलाही वाटतं की मी यांच्यासोबत जायला हवं असं आता सोनल म्हणत असते. मग तेपासन मधुभाऊ सुद्धा म्हणत असतात की जो काही निर्णय आहे ना सोनल बाळा, तो पूर्णपणे निर्णय आहे तो आता सर्वस्वी सायली ताईचा आहे. कारण सायलीच आता या सगळ्याची सर्वेसर्वा आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता सायली या सगळ्याचा विचार करत असते आणि जेव्हा सायली या सगळ्याचा विचार करते ना तेव्हा सोनलने सुद्धा इतका आता मनापासून सांगितलं आहे म्हटल्यावर आपणही आता सोनलवर विश्वास ठेवायला हवा असाच विचार ना आता ते करत असतात. मग आता सायली कशीबशी आता तिला पाठवायला तयार होत असते. म्हणजेच मग आता सायली ही म्हणत असते की ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला सोडत आहोत, पण आता तरी सुद्धा ना तुम्हाला याची काळजी ही व्यवस्थित घ्यायची आहे. आम्ही आता कुठचेही हे करणार नाही, कारण आम्हालाही असंच वाटतं ना की हिची काळजी जर तुम्ही व्यवस्थित घेतली नाही तर परत मग आता तेही म्हणत असतात की नाही, तुम्ही काळजी करू नका, आम्ही हिला व्यवस्थित सांभाळू, हिची देखभाल करू, हिच रक्षण करू. त्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका असं देखील आता म्हटलेलं असतं. आता एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता सायली सुद्धा त्या मुलीला पाठवायला तयार होते. जसं सायली आता त्या मुलीला पाठवायला तयार झालेली असते ना तसं मात्र आता सायली
आता त्या मुलीला भेटते वगैरे आणि त्या मुलीला सांगत असते की कधीही काही झालं तरी बिनधास्तपणे तू यायचं इथे आणि मग तुझंच घर समजायचं आणि व्यवस्थित राहायचं हेही आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात तेव्हा मात्र आता ती सुद्धा थोडासा विचार करत असते. मग ती म्हणत असते की काका मी आजच्या दिवस इथे थांबते ना, म्हणजे मला इथे जरा बरं वाटेल, इथे मी जर थांबले तर असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी बोलल. यानंतर ती आता म्हणत असते की ते म्हणतात की ठीक आहे, पण तुझी आई सुद्धा वाट बघते. तेव्हाच ना मग सायली ही त्या मुलीला समजावते आणि सायलीही त्या मुलीला सांगत असते की बाळा नको काळजी करूस या सगळ्याबद्दल. तुला जेव्हाही कधी भेटावसं वाटेल ना तेव्हा तू उठ आणि पहिल्यांदा आम्हाला भेटायला ये. मग तर झालं, मग आता नको काळजी करूस असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी सांगून जेव्हा समजवल्या जातात तेव्हा आता सायली शेवटी त्या पेपर्सवर वगैरे सुद्धा सही वगैरे करून टाकते, कारण सायलीलाही असंच वाटत असतं की आपणही आता त्या मुलीला जर तीच कुटुंब मिळत असेल तर त्या सख्यापासून आपण लांब का ठेवायचं. सचिनने आता प्रत्येक गोष्टीचे फोटोज काढलेले असतात, कारण सचिनला वाटत असतं की हे पुरावे त्याच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी त्याने आता ते सगळे पुरावे जे आहे ते कॅमेऱ्यात कैद करून घेतलेले असतात. त्या मुलीला आता लगेच ना आश्रम सोडून जायचं नसतं, कारण आतापर्यंत सायलीने जे जे काही केलेलं होतं त्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना तिला आता आठवत असतात आणि त्यामुळेच ना ती आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की सायलीही तिला सांगत असते की तुला कधीही इकडची आठवण आली ना तर बिंदासपणे तू येऊ शकतेस, कोणतीही काळजी करू नकोस. मला माहिती आहे की तुला आता या सगळ्या काही गोष्टी जड जात असतील, पण मीही समजू शकते की तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, पण नको काळजी करूस असंही आता म्हटलं जातं. तेच आता त्या मुलीला सोडल्यानंतर सायली जी आहे ती आता थोडीशी आता बावरलेली असते आणि तरीसुद्धा सायली जेव्हा अशी टेन्शनमध्ये असते ना तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो, सायली म्हणत असते की आपण काही चुकीचं तर केलेलं नाही ना. मला तर कधी कधी भीतीच वाटते असेही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना तो समजावतो आणि म्हणत असतो की नको इतक्या गोष्टींचा विचार करू. तर इकडे दुसरीकडे श्वेताने कॉल करून सांगितलेलं असतं की आपला प्लॅन सक्सेस झाला आहे. त्यामुळे आता प्रियासोबतच सगळे जण खूप जास्त खुश असतात, कारण आता सायलीला अडकवण्यासाठी त्यांनी आता जे काही प्रताप केलेले असतात ते सगळे काही आता सक्सेस होत असतात. त्यामुळे आता त्यांना आनंद झालेला असतो. तर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.